मुंबईत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील पर्यावरण आणि सामाजिक विकासाला गती देणारे निर्णय जाहीर करण्यात आले। सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात मंजुरी। राज्यातील तब्बल 54 प्रदूषित नद्यांच्या पट्ट्यांमध्ये हे प्राधिकरण काम करणार असून नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवनासाठी विशेष प्रकल्प राबवले जाणार आहेत। याच बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील साखळे उपसा जिल्हा योजनेसाठी 1234 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे। या योजनेमुळे 32 दुष्काळग्रस्त गावांना दिलासा मिळणार असून सुमारे 9600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। तसेच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीयांसाठीही मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे। दरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णयही घेण्यात आला आहे। तब्बल 12 वर्षांनंतर त्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। एकूणच आजच्या बैठकीत विकास, पर्यावरण आणि सामाजिक न्याय यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येत आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।